माझ्याकडे बघितलं आणि तो एकदम म्हणजे वेगळीच स्माईल दिली त्याने. म्हणजे एक वेगळाच पुरुष जसं स्त्रीला बघून स्माईल देतो ना, हो. तशी स्माईल दिली आणि लगेच त्याने दुसरीकडे पाहिलं. तेवढीच स्माईल दिली मला. त्याने बोललं नाही, काही नाही, काहीच नाही. तर मग मी घाबरली खूप. यांना आवाज दिला, की हा काहीतरी वेगळंच हसतोय. हसला म्हणजे आणि हा आपला आयन्स नाहीये. आपल्या आयन्सची स्माईल नाहीये ही. हं, पण हं. लहान मुलाचं हसणं आपण ओळखतो आपल्या मुलाचं. बरोबर. ते त्याची वेगळीच स्माईल होती. त्याच्यानंतर मग प्रश्न अक्षय विचारायला हा सुरुवात प्रश्न विचारायला केली सुरुवात केली, "तू प्रसादने. कोण आहेस?" कोणी विचारलं? प्रसाद प्रसाद म्हणून आहे ना, म्हणून. त्या अच्छा. प्रसाद दादाने त्यांनी प्रश्न गोमूत्र वगैरे विचारला. मारलं आणि त्याला सुरुवात केली विचारायला. हं. तो म्हणतो, "तुला काय करायचंय?" म्हणतो. "मी कोण कोण आहे? तुला आहेस काय तू? करायचंय?" सांग. असं वाटत होतं. कारण म्हणजे असं आपण म्हणतो, की असं आपले म्हणजे जुने लोक असं म्हणतात, की रात्रीच्या वडाळ्या झाडाजवळ तुम्ही जाऊ नका नाही. किंवा बिबळ्या झाडाजवळ जाऊ नका. हो. पण आजकालची पिढी एवढं मानत नाही. पण मी कसं म्हणतो त्या गोष्टी खऱ्या असतात. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. ही कथा तुम्हाला एका गूढ प्रवासावरती घेऊन जाईल. या कथेचा वैज्ञानिक सत्याशी कोणताही संबंध नाही. आमचा उद्देश अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नसून केवळ एक रंजक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. हे सर्व काल्पनिक असून केवळ करमणुकीसाठी सादर केले आहे. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार राहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भूताटकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत परेन दादा आणि नम्रता ताई. मी यांना दादा आणि ताई यासाठी म्हणतो कारण हे माझ्या खूप जवळचे रिलेटिव्ह आहेत. तर चला तर मग त्यांची एक ओळख बघूया. तर दादा, तुम्ही तुमची ओळख कशी करून द्याल आपल्या प्रेक्षकांना? नमस्कार, माझं नाव परेन राम घोणे. मी राहायला शहापूर इथे असून मी कामाला विक्रोळीला एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये मी काम करतो. अच्छा. आणि ताई, तुम्ही? नमस्कार, माझं नाव नम्रता परेन गोणे. मी एक बिझनेस करते. माझं लेडीज वेअरचं शॉप आहे शहापूरमध्ये. बर. तर आपण कुठलाही वेळ न वाया घालवता थेट आपण आपल्या टॉपिककडे येऊया. तर तुमचा सगळ्यात पहिला आणि भयानक अनुभव जो तुमच्या स्वतःच्या मुलासोबतच घडलेला आहे तो आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ऐकायला खूप आवडेल. तर काय झालं होतं तेव्हा? हो, नक्कीच. ऍक्च्युली तो प्रसंग आजही जरी आठवला तरी अंगावरती शहारा येतो. कारण आम्ही त्या एकदम थरारक अनुभवामधून गेलो होतो. गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अयांश नेहमीप्रमाणे खाली खेळायला गेला होता आणि तो घरी संध्याकाळी 7 वाजता आला. तो 7 वाजता आला आणि जरा तो रोजच्यापेक्षा जरा नॉर्मल होता. तो थोडाफार त्याला ताप आला होता. तर मग नम्रता 8 वाजता शॉपमधून आली आणि त्याच्यानंतर मी तिला सांगितलं, की जरा आईची तब्येत मला थोडी डाऊन वाटते आणि मला नाईट शिफ्टला जायचं होतं त्या दिवशी. अच्छा. तर ती आली, त्याच्यानंतर तिने त्याला चेक वगैरे केलं. थोडा ताप त्याला आला होता आणि घरामध्ये औषधं होती ती त्याला दिली. आणि नंतर मग जेव्हा मी 9 वाजता ऑफिसला जायला निघालो तर तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि त्यांनी माझ्या पायाला खूप घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागला, की पप्पा आज ऑफिसला जाऊ नका. आणि तो नॉर्मली जेव्हा मी निघतो तेव्हा असं कधीतरी असा रडतो, पण त्या दिवशी तो जरा जास्तच करत होता. त्याच्या आवाजामध्ये काय आवाजामध्ये जरा मला थोडंसं वेगळं वाटलं. अच्छा. तरी पण नाईट शिफ्टला मोस्टली मी कधी अनप्लॅन करत त्याच्यामुळे मला जावं लागलं. तर मी ऑफिसला गेलो आणि तिला सांगितलं, ही म्हणजे बिंदास जा, मी आहे घरामध्ये. काही ताप जास्त आला असेल त्याच्यामुळे मी त्याला जी काय औषध असेल ती त्याला देईल. तर म्हटलं ठीक आहे. मग मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी नॉर्मलीला कॉल करतच असतो, त्याप्रमाणे तिला मी कॉल केला. तर त्याला जरा ताप त्याचा वाढलेला होता रात्रीमध्ये आणि मी कंटिन्यूला फोन करून अपडेट घेतच होतो. तर रात्रीचे मी तिला 2 वाजता कॉल केला, नंतर 5 वाजता केला. त्याला ताप येतच होता. मग सकाळी जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा त्याचा बऱ्यापैकी ताप उतरलेला. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं, की रात्री त्याला पूर्ण ताप आला त्याच्यामुळे आपण त्याला आज हॉस्पिटलला नेऊया. तर मग दिवसभरामध्ये त्याचा ताप यायचा जायचा असं झालं आणि संध्याकाळी परत त्याला आम्ही त्या दिवशी त्याला दवाखान्यात नेलंच नाही. म्हणजे ताप गेला तर कशाला न्यायचा. अच्छा. आणि परत 8 वाजता त्याला खूप ताप आला आणि तो जरा थोडा संध्याकाळचाच ताप चढ होता? संध्याकाळी संध्याकाळी. झाल्यावर अच्छा. ताप ओके. चढायचा. आणि त्या दिवशी परत मी 8 वाजता म्हणजे 9 वाजता मी निघतो. तर मी निघालो म्हणजे निघणार होतो ऑफिसला. पण जर बघितलं तर आयांची जरा थोडी तब्येत मला जरा वेगळी वाटली आणि त्याच्या ज्या हालचाली होत्या त्या जरा मला वेगळ्या वाटल्या. तर त्या दिवशी मीच डिसाईड केलं की मी ऑफिसला जाणार नाही. मी माझ्या डब्बा वगैरे बनवला आणि म्हणते निघा आता. पण मी तिला म्हटलं आज मी ऑफिसला जात नाही, पण मला आयांची तब्येत जरा वेगळी वाटते. ती म्हणते काय नाही रोजच्या सारखाच आहे, ताप वगैरे येतो जातो, तुम्ही ऑफिसला जा. तर मी त्या दिवशी मी ऑफिसला काही गेलोच नाही. म्हणजे मी स्वतःच ठरवलं का ऑफिसला जायचं नाही. आणि मग रात्रीची आम्ही तिघांनी पण आम्ही दोघं जेवलो आणि त्याला नॉर्मल तो थोडासा जेवला आणि तो झोपला. पण रात्रीचे त्याच्यासोबत मी ऑफिसचं काम करत असताना रात्रीचे तो 2 वाजता रात्रीचे अचानक झोपेतून उठला. ती सुद्धा जागीच होती तेव्हा. कंटिन्यू जागे होतो आम्ही. अच्छा. आणि तो त्याचा ताप वगैरे काही उतरत नव्हता. ताप 100च्या पुढे होता. आणि त्याच्यानंतर साधारण 3ची वेळ होती. 3-4 रात्री 3ची. तेव्हा तो म्हणजे असं उठला, त्याने डोळे वगैरे उघडले
आणि तो इकडे तिकडे बघत होता कंटिन्यू. त्याला आम्ही हाक मारत होतो, आयांश काय झालं, का हवंय का असं विचारत होतो, पण तो आमच्याकडे बघायलाच तयार नव्हता. रिस्पॉन्स देतो एक Response स्ट्रेट देतो, असं हा, कुठेतरी straight. बघत वगैरे तर तो होता असं. पूर्ण रूम मध्ये तो असं ऑब्झर्व करत होता, सगळं एवढं आम्हाला कळत होतं, तो आमच्याकडे बघत नव्हता. आणि मग नंतर मग हे बोलले ठीक आहे, मी त्याला पाणी वगैरे आणतो काय. म्हणजे किचन मध्ये गेले पाणी औषध आणायला. तर हे किचन मध्ये गेले, मग त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो एकदम म्हणजे वेगळी स्माइल दिली त्याने. म्हणजे एक वेगळाच पुरुष जसं स्त्रीला बघून स्माइल देतो ना, हो. तशी स्माइल दिली आणि लगेच त्याने दुसरीकडे पाहिलं. तेवढीच स्माइल दिली मला, त्याने बोललं नाही, काही नाही, काहीच नाही. तर मग मी घाबरली खूप, यांना आवाज दिला की हा काहीतरी वेगळं हसतोय. हसला म्हणजे, आणि हा आपला आयांश नाही, आपल्या आयांशची स्माइल नाहीये ही. पण लहान मुलाचं हसणं आपण ओळखतो आपल्या मुलाचं, बरोबर. ते त्याची वेगळी स्माइल होती. तेव्हा मग हे म्हणाले की नाही असं काही नसेल, तुला असं वाटतंय तो आजारी आहे म्हणून वगैरे. पण नाही, जेव्हा हे दुसऱ्यांदा परत जेव्हा तिथून उठून बाजूला गेले, तेव्हा दुसऱ्यांदा त्याने परत तशीच स्माइल दिली. म्हणजे तुम्ही तिथं असताना तो हा स्माइल देत नाही, नव्हता. तेव्हा अच्छा. ते पण तुम्ही नसतानाच तिथून तो गेल्यानंतर माझ्याकडे तो बघून स्माइल स्माईल द्यायचा. बरोबर. हा. कोणी आमच्या दोघांच्या आजूबाजूला नसताना तो मला स्माइल द्यायचा फक्त, आणि अच्छा. लगेच स्माइल देऊन पण दुसरीकडे बघायचा, असं करायचा तो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा हिने मला हाक मारली, मी गेलो, तर तेव्हा मला मी सुद्धा खूप घाबरलो होतो. पण मी असं दाखवून दिलं नाही का मी बरोबर. घाबरलोय, कारण जर मी जर घाबरलो असतो तर मग हो. कंडिशन तुम्हाला बाहेर गेली strong असती. राहिलं पाहिजे. स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे बरोबर पण आहे. काय. तर मी बघितलं सगळं त्याचं ते रूप. तो रिस्पॉन्स काहीच देत नव्हता आम्हाला, इकडे तिकडे बघायचा, पण माझ्यासमोर तो हसला नाही. तर मग मी म्हटलं काय नाही, असं करता करता आम्ही पूर्ण रात्रभर आम्ही दोघं जागेच. सकाळ झाली आणि मग ठरवलं का त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं. मग आम्ही दुपारी सकाळी 11 वाजता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग जे आमच्याकडे चाइल्ड स्पेशालिस्ट आहेत, नेहमी आम्ही त्यांना त्यांच्याकडेच नेतो, फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टर. आणि कधी पण किती आजारी असेल ना, 103-4 ताप जरी असेल ना, त्यांच्याकडे जेव्हा आम्ही नेतो आणि एक डोस घेतला संध्याकाळी तो खेळायला खेळायला जातो. जातो. एवढा त्यांचा आम्हाला अनुभव आहे आता एवढ्या वर्षात. असतो डॉक्टर. 7 वर्षाचा अनुभव आहे. आहे. हा. पण त्या दिवशी जेव्हा आम्ही त्याला नेलं ना, तर डॉक्टरांनी त्याला चेक करण्यासाठी खाली असं बसायला सांगितलं, झोपायला सांगितलं, तो डॉक्टरांना रिस्पॉन्सच देत नव्हता, ऐकतच नव्हता डॉक्टर. म्हणजे डॉक्टरांच्याकडे बघत सुद्धा नव्हता. कोणाकडेच कोणाकडेच नव्हता बघत नव्हता, नुसतं फक्त हाताने असं झटकत होता, ढकलत होता हा. सगळ्यांना. रडत वगैरे डॉक्टरांना नव्हता. हा रडत होता तो, मध्ये मध्ये रडायचा, रडायचा, ओरडायचा. पण नजरेला नजर देत नव्हता पण दुसऱ्या. डॉक्टरांचं काहीच हात पण लावून देत नव्हता, ऐकतच नव्हता तो कुणाचा. म्हणजे डॉक्टरांना पण थोडीफार हा. हिंट आलीच असेल. हो. तेव्हा डॉक्टर म्हणाले की काहीतरी वेगळे, कारण कुठलाही मुलगा किती आजारी असला असं आणि बोलले तो आम्हाला डॉक्टर. इथे आला ना समोर, की तो ऍटलीस्ट शांत तरी बसतो, की आम्ही त्याला चेक करू शकतो वगैरे. पण हा शांतही बसत नाही, हातही लावून देत नाही, म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय, तर तुम्ही याला दुसरीकडे दाखवा असं सांगितलं. म्हणजे त्यांनी दुसरीकडे दाखवा म्हणजे कुठे दाखवा हे सांगितलं नाही. नाही, त्यांनी नाही, सांगितलं नाही, पुढच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये, हा. हॉस्पिटलला ऍडमिट ठेवा, अंडर ऑब्झर्वेशन. अंडर अच्छा, ऑब्झर्वेशन ओके. ठेवा सांगितलं. तर त्यांनी आम्हाला 2 रेफरन्स दिले आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवलं की डॉक्टरांचेच. डॉक्टरांचेच दिले. शहापूर हा, मध्ये शहापूरमध्ये काय याला अच्छा. तिथे जाऊन त्याला त्याचं ऍडमिशन घेऊन टाका. हम्म. त्याला बहुतेक याला ताप पण जास्त आहे, तो औषधं पण घ्यायला मागत नाही. आणि मी त्याला आम्ही रात्री औषध देण्याचा एवढा प्रयत्न केला ना, पण तो औषधच घेत नव्हता हो. आणि अक्षरशः ढकलून द्यायचा तो आम्हाला. तर तेव्हा मला रात्री कळालं हे जरा काहीतरी वेगळं आहे. आणि त्या दिवशी पौर्णिमा होती, त्याच्यामुळे थोडंसं अजून जरा मनामध्ये अजून संशय वाढले मला. हा, बरोबर. तर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऍडमिशन याला ऍडमिट करावं लागेल. त्याप्रमाणे त्या डॉक्टरांनी त्याच्या टेस्ट वगैरे चालू केलं सगळ्या. तर त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये हा. नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की याचं ब्लड वगैरे चेक करूया आपण. त्यासाठी आम्ही म्हणजे वेट करत होतो. ते आपले कॉट असतात ना त्याच्यावर मी, आयांश आणि हे तिघं आम्ही बसलेलो. तो झोपलेला माझ्या मांडीवर आणि तो पण बिलकुल तेव्हा पण रिस्पॉन्स नव्हता करत, एकदम शांत होता, असं पॅनिक नव्हता झालेला, तो एकदम शांत होता. आणि बसलेलो आम्ही, त्याला त्याच्याशी बोलत होतो, आयांश काहीच नाही, तो बोलायचा पण नाही, डोळे उघडायचा पण तो बोलायचं नाही. आणि आपण जेव्हा कॉटवर बसलेलो आम्ही, तेव्हा हे जस्ट कुठल्या तरी कारणासाठी नर्सने हाक वगैरे मारले असेल, हे बाहेर गेले. आणि बाहेर गेल्यावर आयशने मला सेम स्माइल दिली, ती जी त्याने मला रात्री दिली. अरे बापरे, म्हणजे तुम्ही तिथून बाहेर गेल्यानंतर हा. तुमच्याकडेच परत बघून. हा, त्याने मला सेम स्माइल दिली. हा, मी ह्यांना मग आल्यावर सांगितलं की हा आहे अजून पण काहीतरी, की हा ह्याने मला परत ती स्माइल दिली जी रात्री त्याने मला दिलेली. आणि हे आम्ही जेव्हा त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो ना, तेव्हा संध्याकाळी आय थिंक 7 ते 8 वाजलेले. आणि नेमकी दररोज संध्याकाळी 7 ते 8 तिच्या आईचा फोन येतो तिला की काय चाललंय, कशी काय करते. आणि त्या दिवशी तिच्या आईचा नेमकी तेव्हा फोन आला. तर आम्ही दोघं त्या म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, तर ही रडायला लागली तेव्हा, काहीच बोलली. मग त्यांनी मला फोन केला, मी पण म्हणजे मी पण काय बोललो नाही, म्हणजे तुम्हाला नंतर फोन करतो, आयांची तब्येत ठीक नाहीये. मग ते कंटिन्यू कॉल करायला लागले. नंतर मग त्याचा मामा राहुल
तो त्याला कॉल करायला लागला. मग त्याच्यामुळे कॉल आम्ही बघतोय कॉल येतात पण आम्ही त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो. कारण आम्ही त्या प्रसंगामध्ये जे होतो ना म्हणजे ते एवढ्या टेन्शन मध्ये होतो ना आम्ही कोणाशीच म्हणजे आमची हे नव्हती, बोलण्याची आमची मनस्थिती नव्हती. तुम्हाला कळायला असं काही मार्गच नाही ना, काहीच नाही. नक्की झालंय काय तुम्ही असं. आणि आम्ही कोणाला सांगितलं पण नव्हतं, नाही माझ्या आई बाबांना किंवा माझ्या भावाला कोणाला सांगितलं नव्हतं. ते कोणाला सांगितलं तर विश्वास असतो नसतो असं. नंतर मग त्याच्या मामीचा पण कॉल आला विद्याचा, तर सगळ्यांचे कॉल यायचे. पण शेवटी मग काय केलं, त्याच्या मामाने माझ्या भावाला कॉल केला की अरे असं असं झालं. मी फक्त भावाला एवढंच सांगितलं की माझ्या आयांशला घेऊन हॉस्पिटलला आलेलो आहे. तो लगेच हॉस्पिटलला आला आणि मग त्यांनी सांगितलं का काय नाही, आयांची तब्येत जरा थोडी बिघडली तर त्याला हॉस्पिटलला आणलंय. आणि असं करता करता आय थिंक 10 वाजले ना, 10-11 वाजले. 10-11ची वेळ हा. होती. जनरल वॉर्ड मध्येच होतो आम्ही. आणि मग डॉक्टर आलेले का तेव्हा? डॉक्टर 11 वाजता आले, लेट आले. डॉक्टर आले, त्याला ते सलाईन वगैरे लावायची होती. पण त्याला म्हणजे त्याचे काका वगैरे पण एकदम हट्टे-कट्टे आहेत. तर त्यांनी पकडलेलं, ह्यांनी पकडलेलं, अजून एक काका, डॉक्टर, नर्स वगैरे, पण तो कुणालाच ऐकत 5 नव्हता. जणांनी आम्ही पकडले तरी पण त्यांनी तो औषध नाही घेतलं. कुणालाच औषध बापरे. सुद्धा घेत नव्हतं एवढ्या. आणि तो एवढा आरडाओरडा करत होता रात्री. हॉस्पिटल डोक्याला घेतलेलं त्याने. मग आम्ही ठरवलं की हा कुणाला इथे ऐकतच नाही. मग आम्ही त्याच्यासाठी मग स्पेशल रूम घेतली. त्याने काही पॅनिक वगैरे झाला तर तो तिथे कोणाला त्रास दुसऱ्यांना नको त्रास आपल्याला. नको व्हायला म्हणून. जनरल वॉर्ड मध्ये बाकीचे पण हा. पेशंट असतील मग आम्ही त्याच्यासाठी स्पेशल रूम घेतली आणि ना. मग तिथे मग त्याची ट्रीटमेंट चालू केली. आणि मग रात्रीचे 1 वाजलेला आणि 1 वाजता तो अचानक झोपेतून उठला. परत एकदा परत उठला तो आणि मला म्हणतो मला बाहेर जायचंय, म्हणतो मला बोलवत आहे. बाहेर असं वेड्यावर करायला लागला. तेव्हा आम्ही खूप घाबरलो. हम्म. माझा मोठा भाऊ आहे प्रसाद, त्याला बोलवलं आम्ही. मग त्यांनी थोडंफार असं आपली देवावर श्रद्धा असते ना, हम्म. त्याप्रमाणे त्यांनी थोडंफार असं त्याला हे केलं आणि सांगितलं काय टेन्शन. त्यांनी मला पण धीर दिला दोघांना, हम्म. काय टेन्शन घेऊ नका, काय व्यवस्थित सगळं होईल. बहुतेक ताप डोक्यात गेल्यामुळे बहुतेक तो असं करत असेल. अच्छा, हेच okay. सगळ्यांना म्हटलं की म्हणजे डोक्यात ताप हे गेला. पण त्यांना सुद्धा माहिती होतं का अशी वेगळी काहीतरी मुद्दाम घटना घडतं घडते. डोक्यात ताप गेल्यावरती. हा असं हा, मुलं थोडंफार असं वेगळं हा. करतात. अच्छा, ओके. 104च्या वरती गेल्यानंतर मुलं मोठी अशी करतात. आणि ऍक्च्युली असं जायला पण नाही पाहिजे, एवढा ताप डोक्यात जायला नाही पाहिजे, बरोबर. कारण त्यांच्या बॉडीला काही इफेक्ट होऊ शकतो. मग मी असं हे पण ऐकलं होतं बाबांच्याकडनं की तो असं गाल वगैरे पण खेचायचा वगैरे. हा. ते कधी झालं होतं? ते आय थिंक ते दुसऱ्या दिवशी झालं. त्या दिवशी म्हणजे सकाळ झाली ना, दवाखान्यातून घरी आल्यानंतर. नाही नाही नाही, नाही, दवाखान्यातच जवळच होता. आणि तो हा. काय करतो, सकाळ दिवसभरामध्ये काय असं हालचाली करायचं नाही. झोपूनच असायचा. हम्म. झोपून असायचं, काय खायचं प्यायचं काहीच खायचं नाही. काहीच नाही. पण सलाईन चालू असायची, डॉक्टर बोलला काही चिंता करण्याची काही कारण म्हणजे हे नाहीये, कारण नाहीये. मग दुसऱ्या दिवशी ना असंच माझा एक मित्र होता, त्याला सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे. हम्म. तर तो म्हणतो ठीक आहे, आपण याला सांगितलं ना प्रसादला आणि अक्षयला. हम्म. मग ते बोलले ठीक आहे, आपण एक प्रयत्न करूया. त्याला घरी फक्त त्याला घरी आणावं लागेल. त्यांनी दिलं फक्त त्याला काही वेळासाठी घरी आणावं लागेल. कुणाच्या? आमच्या. राहत्या घरी. ओके. राहत्या आणि घरी. हे प्रसाद आणि अक्षय हे मित्र आहेत का? हा, हे माझे मित्र आहेत. अच्छा, बरं. तर राहत्या घरी आणावं लागेल असं सांगितलं त्यांनी. मग तिथेच आपण बघू शकतो की त्याला सगळ्यांना माहित होतं हा असं वागतं म्हणजे काहीतरी आहे. पण डॉक्टरांचा पण विश्वास वगैरे नसतो ना. मग डॉक्टर तर सोडणार नव्हते की थोड्या वेळासाठी घरी वगैरे पाठवणारच नव्हते. मग ते जो अक्षय म्हणून त्याच्या ओळखीचे डॉक्टर होते ते. मग त्यानेच डॉक्टरांना Request केली. सांगून रिक्वेस्ट केली की आम्हाला 10 मिनिटासाठी घरी सोडा मुलाला. हम्म. मग त्याला थोड्या वेळासाठी घरी आणलं आणि मग त्यांनी ते त्यांची काय विधी वगैरे. हा, त्यांनी काय केलं, अक्षय आणि प्रसाद दोघं पण घरी आले. हम्म. आणि मग तेव्हा आम्ही आयांच्या पण घरी आणला आणि तो आम्हाला बोलला की एक काम करा, तुम्ही फक्त आयांच्या घरामध्ये तुम्ही सोडा आणि तुम्ही साईडला जाऊन बसा. अच्छा. तर तोपर्यंत त्यांनी अगोदर तयारी करून ठेवलेली. म्हणजे त्यांनी काय केलेलं, कापूर वगैरे किंवा असं जे असतात नाही का, काहीतरी त्यांनी असं धूप पेटवलेला. हम्म. त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये टाकलेलं. म्हणजे मला पण त्याच्यातलं एवढी आयडिया नाही, पण पूर्ण घरामध्ये असं त्यांनी एक प्रकारे दूर केला होता हा, घरामध्ये. दूर केलं. हा. मग आयांश आला, त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि मला अक्षयने आणि प्रसादने सांगितलं का त्याला तुम्ही काहीच करू नका, त्याला जे करायचं तो करून दे त्याला. मग तो आला, त्याने इकडे तिकडे बघितलं आणि मग सोफ्यावर झोपला तो. आणि नंतर मग 10-15 मिनिटांनंतर मग अक्षय आणि मला प्रसाद बोलले एक काम करत होता, तू त्याला घेऊन ना तिथे बस. तर मी जाऊन स्वतः सोप्यावर. हा, सोफ्यावर स्वतः सोफ्यावर झोपून झोपला एकटा. नंतर मग मला तिथे त्यांनी मध्यभागी ना हॉलमध्ये त्यांनी ते पेटवून ठेवलेलं, काहीतरी ताईट वगैरे त्यांनी असं जाळलेलं इथे. आणि मला सांगितलं दादा तू फक्त घेऊन त्याला तिथे बस. त्याला मी घेऊन बसलो ना, तो बसायलाच तयार नाही. नंतर मग अक्षय आला, अक्षयचा असा हट्ट तो आला, त्यांनी बसवलं, त्याला पण ऐकत नाही. नंतर मग मी पकडलं नंतर त्याला. नम्रता आली, मला नंतर तो पकडायचं. प्रसाद आला, चव्हाणा पण ऐकत नाही. मग त्याला असं घट्ट मिठी मारून ना त्याला पकडून ठेवलं, तरी पण तो ऐकतच नव्हता. त्यानंतर त्या प्रसादनी थोडेफार असे 2-3 असे प्रयोग केले, तो ऐकतच नाही. नंतर मग जसं की काय केलं? मी तरी काय केलं, लिंबू कापलं, त्याच्या ह्याच्यावरून फिरवला ना, तसं एकदम असं पाय वगैरे मारायला लागला आणि मला म्हणतो सोडा, मला सोडा. आणि मला ऐकतच नाही, मला त्यांनी असं ढकलून दिलं.
एवढं त्याने सांगू का असं- आणि हा ढकलून दिला त्याने मला. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न अक्षय विचारायला हा प्रश्न विचारायला सुरुवात केली, तू कोण आहेस? कोणी विचारलं? प्रसाद प्रसाद म्हणून आहे ना, त्या अच्छा. प्रसाद त्यांनी गोमूत्र वगैरे मारला आणि त्याला सुरुवात केली विचारायला. तो म्हणतो तुला काय करायचं, म्हणतो मी कोण आहे, तुला काय करायचं. सांग. तो हा. सांगेनाच की नाही सांगणार नाही सांगणार. तर कंटिन्यू तो विचारत होता की नाही तू कोण आहेस, नाव सांग तुझं, कुठून आलास कुठून आलास. काहीच सांगत नाही. 5 ते 10 मिनिटं झाली असेल तो सांगतच हा. नव्हता. तो म्हणाले की आम्ही जाणून जाणारच की तू कोण आहेस आणि का आलायस आणि एवढ्या लहान मुलाला हो, का तुम्ही त्रास सांगणारच देतोयस. नाही तो म्हणे, मी सांगणारच नाही. आणि एकदम तो दमला शेवटी. तर तो असं आम्हाला म्हणजे असं हे करून ना शेवटी तो थकला. नंतर तो ते तुला त्याने सोडणार नाही. डोक्यावर लिंब वगैरे हा, नंतर कापला. म्हणजे काय केलं, लिंबू त्याने डोकर कापलं. डोक्यावर तू कापलं. सांगायचं तुला तर मी मारलं. मारून टाकेन तुला, असं त्या प्रसाद दादाने त्याला सांगितलं. तेव्हा तो बोलला की मी चुकून आलो तुमच्या चुकून घरामध्ये. आलोय तुमच्या घरात. आणि मी तो वेड आहे मिथला मला. नाहीये. मी वेड आहे एवढंच म्हणाले की मी वेड आहे. हा. तर कोण वेड आहे आणि हे नाव सगळं काय? आयांश बोलत आयांश होता. आयांश बोलत होता. त्याच्या आवाजामध्ये बोलत होता की वेगळा आवाज होता? आवाज ओरडून बोलत होता. थोडं ओरडून बोलत होता वरच्या पट्टीत, पण आवाज त्याचाच होता आयांशचा. त्या ओके. दिवशी त्याची मामी पण आलेली. खूप ओरडून बोलत होता की मी वेड आहे मी वेड आहे. मी चुकून नाव आलो सांगत तुमच्या नव्हता. घरामध्ये. मी चुकून आलो तुमच्या घरात, मला यायचं नव्हतं, मला मारू नका. हम्म. मी चुकून आलोय, मी जाईल पण मला मारू नका, असं तो सारखं सांगत होता. ते त्याला विचारत होते, तुझं नाव तरी सांग ना की तू कुठला आहेस सांगायला काय. तयार पण त्याने नव्हता. काहीच सांगितलं नाही. खूप वेळा विचारून पण त्याने काहीच सांगितलं नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले त्याच्यावरून सगळं काढायचं, पण त्याने काही सांगितलं नाही. नंतर मग परत त्यांनी लिंबू वगैरे पायावरून वगैरे कापल्यानंतर त्यांनी पूर्ण अंग सोडून दिलं आणि तिथेच खाली झोपला तो. हो. पूर्ण अंग टाकून दिलं. नंतर मग त्यांनी सगळं ते उचललं. नंतर त्यांनी एकदम घरामध्ये एकदम तो नॉर्मल गेला बेडरूम मध्ये जाऊन झोपला तिथे. झोपला. आणि म्हणतो का मला पाणी प्यायचं. तेव्हा तो बऱ्यापैकी शांत झाला. म्हणजे तो तुमचा आयांश होता असं तुम्ही म्हणू शकता. थोडंफार थोडाफार. 10 to 20% जरा बऱ्यापैकी तो बाहेर आला असं मला वाटलं. हा हा. पण नंतर मग त्याला परत दवाखान्यामध्ये नेला आणि रात्रीची परत त्याची ती नाटकं चालूच झाली. इकडे तिकडे बघणं. ताप आहे ना? हा, ताप यायचा. पूर्ण ताप आहे. हा, ताप यायचं. मग मला गोळ्या बाहेर जायचं दिल्या आहे. होत्या का? सलाईन चालू होती. सलाईन चालू होती ना. आणि तुम्ही मगाशी काहीतरी बोलला ते बत्ताशाचे वगैरे प्रयोग केले, हे याच्या आधी केले का नंतर. नाही, नंतर नंतर? झालं. अच्छा, मग काय झालं पुढे बोला. का मग अशा वेळेला आम्ही खूप घाबरलो आणि नंतर मग आमचे त्या नेरळचे- दिवशी पण रात्री त्याच्या काकाने वगैरे अंगावरून लिंब उतरवणं 12 वाजता वगैरे हा. ते सगळं प्रयोग केले. आणि मग त्या दिवशी त्याने रात्री मग असं उठून जसं गाल वगैरे ओढणं, असं हा असं आपण ओढतो तसं माझे गाल ओढले. 12 वाजता रात्री. हा, रात्रीचे 12 वाजता असं. असे गाल ओढायचं त्याचे. हम्म. त्या काकाकडे तो कधी जायचा पण नाही. म्हणजे जातो पण असं नॉर्मल त्याचे गाल ओढायचा हसायचं. काकाचे? हा, काकाचे. ओके. आणि तो त्याच्या बाजूला वरती झोपलेला आणि मी खाली झोपलेला आणि तिला मी घरी पाठवलं त्या दिवशी रात्रीचे. पण तो मला बोलला, तो मला धीर देत होता माझा भाऊ, की तू टेन्शन नको, तू व्यवस्थित आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही उठल्या आमचे म्हात्रे काका आहेत नेरळचे, त्यांना मी कॉल केला आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली, काका असं असं आहे. तो बोलले ठीक आहे, टेन्शन घेऊ नको, मी येतो आणि जे काय आपण ते बघून घेऊ. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, 2 प्रयोग सांगितले, की एक काम कर की संध्याकाळी एक दिवे लागण्याच्या सुमारास ना त्याच्यावरून 5 बत्ताशे घे आणि ते त्याच्यावरून ओवाळून टाक आणि ते गटाराच्या इथे टाक आणि मला सांग काय फरक पडतोय. आणि त्यावेळेला मग मी काय केलं की बत्ताशे घेतले, त्याच्यावरून ओवाळले आणि ते जाऊन गटाराच्या साईडला टाकले. तर आयांना जरा बऱ्यापैकी फरक पडला. म्हणजे असं तो खायला मागायला लागला तेव्हा. अच्छा. आणि म्हणजे नंतर आधी भूक लागत नव्हती. काहीच काहीच खात नव्हता, काहीच पाणी नाही. पण पाणी नव्हतं. पण 2 दिवस त्याने काहीच खाल्लंच काहीच नाही. सलाईनवरच होता. ओके. नंतर मग त्याच्यानंतर मग काकांचा मला फोन आला, परत काय फरक पडला का. त्यांची मला कंटिन्यू फॉलोअप चालू होतं. तुम्ही म्हटलं काका हा तो आता खायला मागतोय. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, एक काम कर, नदी किनारी जा आणि तिथे परत बत्ताशे त्याच्यावरून ओवाळ आणि नदीमध्ये फेकून दे. जेव्हा तो प्रयोग केला ना आम्ही, तेव्हा त्याला बऱ्यापैकी फरक पडला. दुपारी त्या दिवशी तो दुपारी आय थिंक उठून बसला. हा, उठून बसला तो स्वतः मी त्याचा आणि तो बोलायला लागला, फोटो- नजरेला नजर द्यायला लागला तो. अच्छा. म्हणजे हा. आमचा आयांश होता तो हसला. आम्ही त्याचा फोटो पण काढलेला त्या दिवशी त्यावेळेला, अच्छा. की हा आपला आयांश आहे. असं उठून नंतर बसला. आम्हाला काकाने सांगितलं का त्या दिवसापासून पुढचे 11 दिवस हम्म. तुम्ही एक देवाला उदबत्ती लावायची हम्म. आणि ती संध्याकाळी 8च्या आधी लावायची, 6 ते 8च्या दरम्यान लावायची आणि सकाळी 9च्या आधी लावायची. ते आपण निर्णय आल्यावर हा, नेरळ आल्यानंतर आम्हाला ते त्यांनी असं असं करायला सांगितलं. पण आणि नंतर मग म्हात्रे काका त्यांनी आम्हाला जे प्रयोग सांगितले, ऍक्च्युली त्याच्यामुळेच तो खरा बरा झाला. बऱ्यापैकी. हा, ते 3 बऱ्यापैकी. दिवस आम्ही पूर्ण रडून काढले दोघांनी, हम्म. नवरा बायकोने. कारण तो खूपच पॅनिक होता आयांश. आणि मग 4 दिवसांनी काका घ्यायला आले आम्हाला, काका आणि माझा भाऊ आम्हाला घ्यायला आले आयांशला आम्हाला, की आपण तिकडे जाऊया नेरळला. तिथे त्यांनी बघितलं होतं एका ठिकाणी. मग ते आम्हाला घ्यायला आले तेव्हा मग आम्ही त्यांच्यासोबत नेरळला आलो. तो गाडीमध्ये पण पूर्ण शांतच होता, काही म्हणजे बोलत हा, नव्हता. बोलत नव्हतं, बोलायचं पण नाही. फरक पडलेला त्याला. मोबाईल वरती वगैरे असं नाही, खेळत- काहीच काहीच नाही, नाही. काहीच मोबाईल पण झोप नव्हता. नाही. नाही. डोळे त्याला सगळे उघडे दिवस असायचे. किंडल जो आवडतो हा. ते त्याला खायला दिला, तो पण ते नव्हता, पण फेकून नाही. दिलं त्याने.
हो. काहीच नाही, शांत असायचं, बघायचं फक्त इकडे तिकडे, एकदम शांत. म्हणजे 4-5 दिवस हेच चालू होतं की एकदम शांत, बोलायचं पण नाही. आणि पूर्ण शहापूर ते नेरळचा प्रवास त्याने असंच केला, शांत मांडीवर बसून झोपून वगैरे. आणि मग नंतर नेरळला आल्यानंतर काकांनी आम्हाला एका ठिकाणी नेलं. गाडीकडून नेलं. आणि मग तिथे म्हणजे ठिकाणाचं नाव किंवा ते नेरळला एक सचिन दादा म्हणून आहेत. अच्छा हा, ते आय थिंक आपली देवीची कालिका उपासना करतात, मातेचं. कालिका मातेची उपासना करतात. ओके ओके. मग आम्ही संध्याकाळी 7 वाजता त्यांच्याकडे गेलो आम्ही. हम्म. मग त्यांना आम्ही सगळं सांगितलं, म्हणजे ऑलरेडी काकांना सगळं सांगितलंच होतं, पण त्यांना आम्ही जस्ट एक थोडा आयडिया दिला असं असं झालेलं. त्यांनी विचारलं पौर्णिमे दिवशी तो पौर्णिमा होती का, त्याला कधीपासून त्रास व्हायला लागला. मग सांगितलं तो व्यवस्थित होता, पण गुरुपौर्णिमा होती गेल्या वर्षी, आय थिंक 21 जुलैला. तर त्या दिवशी संध्याकाळी तो 7 वाजता जेव्हा घरात आला, तर त्याच्यानंतर मग त्याला सगळं ताप वगैरे येणं चालू झालं. कुठे गेलो होतो नेमका? घरीच बिल्डिंगच्या खालीच खेळत होता तो. खेळ होता हा, खेळत होता. हा, आला तेव्हा तो नॉर्मल होता ना. आणि मग इकडे नेरळला ते त्या सचिन दादांकडे नेल्यानंतर त्याला त्यांनी तिथे देवी समोर वगैरे बसवलं आणि त्यांनी काय थोडस आम्हाला त्यांनी सांगितलं का उदबत्ती घेऊन या, मिठाई घेऊन या वगैरे, छोट्या छोट्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या. आणि त्याला त्याच्यासमोर बसवलं. आणि त्यांनी त्याच्यानंतर बसवल्याच्या नंतर त्याच्यावरून काहीतरी आय थिंक हे केलं ना, उतरवला. आणि तेव्हापासून देवीचे मंत्र. आणि घरी आलेला ना, ते पण तो एकदम शांत होता, कोणाशी बोलायचा ना. आजीशी, त्या मामा, त्याची मामी, आजी खूप जीव लागतात, पण त्यांच्याकडे पण तो बघत सुद्धा नव्हता, पण नॉर्मल होता. तर जेव्हा त्याला आम्ही त्या सचिनदांकडे नेलो, त्यांनी जेव्हा तो त्याला उतरवला ना, नंतर तो घरी आला आणि मला येऊन बोलला, पप्पा मी खेळू का? तो आणि घरी तो आल्यावर खेळायला लागला खेळायला ना, गेला. आल्याला डायरेक्ट खेळायला गेला तो. कुठला एवढा फरक खेळायला पडला गेला मला. मुलांवर. गुरुजींच्याकडून सचिन गुरुजी जे हा. आहेत, नक्कीच आपण गुरुजींच्या सोबत सुद्धा एक पॉडकास्ट करणार आहे. सचिन गुरुजी आता सध्या ते राजापूरला कुठेतरी गेलेले आहेत, माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालाय. त्यांच्यासोबत सुद्धा आपण एक पॉडकास्ट करायचा आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला पॉडकास्ट बघायला मिळेलच. जर तो प्रसंग आठवला तरी डोळ्यात पाणी आलं, नक्कीच. कारण हा प्रसंग मी पण एक कोणावर एक्सपिरियन्स आणि तुम्ही स्वतः अनुभवलाय. मी स्वतः अनुभवलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही ती स्माइल स्माईल. म्हणजे हा. त्या Assume करणं रात्री म्हणजे तेव्हा मी माझ्यासमोर द्यायचं नाही असं सांगतो. त्या रात्री मी हट्ट करत होते की तुम्ही जा नाईटला, मी राहीन, आय विल हँडल, म्हणजे मी हँडल करेन. पण असं खरं काही बघायला नाही. गेलं ना, पण जर तुम्ही कामावर गेले गेला असते तर असता, काहीतरी वेगळं पण झालं तर असतं. काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी घडल्या हा. असतात. आणि तो एकटीला ऐकलं नसतं. नसतं ऐकलं, म्हणजे देवाच्या कृपेने हा. हे, हा. म्हणजे मी काय सांगते तरी गेले नाहीत, असं तुम्ही हे त्या देवाच्या रात्री पण कृपेने. देवाच्या पाया पडलं पण नक्कीच. होतं. तेव्हा आमचं हो. मारुती रायांचं पारायण चालू होतं. हनुमानजींचं माझं पारायण चालू पारायण होतं, चालू 11 होतं. दिवसांचं. अच्छा. हा, म्हणजे घरामध्ये हॉलमध्ये आम्ही service. पूजा मारुती रायांची मांडलेली होती हॉलमध्ये. अरे बापरे. तर मग माझा पण प्रश्न असा होता की आपण देवाचं देवाचं एवढं मांडतो तरी सुद्धा मांडतो हा तरी माणूस आला. आलाच कसा काय? एंटर कसं केलं, म्हणजे एका बरोबर, वाईट हा. शक्तीने एंटर केलं कसं, की दारातच, म्हणजे हॉलच्या दारातच तिथे हॉलमध्ये मांडले आपण पूजा मारुती रायांची, पारायण तरी चालू पण आणि मी तरी सांगितलं कसं. की शेवटी मी असं म्हणेल का मारुतीरायांच्या कृपेने जे मोठं संकट थोडक्यात होतं ते झालं. थोडक्यामध्ये झालं. निपटलं, हा. कारण हे नाही तर झालं काय माहितीये का, अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी असं ऐकून आहे की या ज्या गोष्टी आहेत त्या लहान मुलांच्या बाबतीत जर हावी झाल्या, म्हणजे त्यांच्यावर जास्त प्रभाव पडला या गोष्टीचा, तर मग त्या लवकर सोडत नाहीत. कारण असाच एक प्रसंग माझ्या चुलत भावाच्या बहिणीच्या बाबतीमध्ये घडलेला. अच्छा. आणि त्याची मुलगी एकदम शेवटच्या स्टेप पर्यंत गेलेली. म्हणजे आमच्या इथे एक वडाचं झाड आहे, बरं. आणि माझ्या चुलत भावाचं लग्न होतं, आणि त्या दिवशी रात्रीचे 12 वाजलेले. आणि रात्रीचे 12 वाजलेले आणि ती तिच्या घरी चाललेली वडा झाडाच्या इथून. पण ती चालली तेव्हा तिच्या सोबत भाऊ पण होता, आणि पण तिने केस मोकळे सोडलेले. आपण असं म्हणतो की हळदी हळदी संपवत आणि केस मोकळे रिकामे, सोडले. डोळ्यात काजळ तर हा. नक्कीच असणार. आणि तेव्हा 12 वाजता बरोबर ती वडाच्या खालून गेली, आणि तेव्हा तिला तिथे कॅच केली. आणि तेव्हा तिच्या सोबत, म्हणजे ती एवढा, म्हणजे तिची परिस्थिती एवढी भयानक झाली होती ना, तर ती जगेल का मरेल ही पण, म्हणजे तिच्या घरच्यांनी आशा सोडलेली म्हणजे होती. आशा सोडली मी तिची की ती नाही राहणार म्हणून. म्हणजे अशा कुठल्या गोष्टी करत होती की असं वाटत होतं? कारण म्हणजे असं पण म्हणतो की असं आपले, म्हणजे जुने लोक असं म्हणतात की रात्रीचे वडाच्या झाडाजवळ तुम्ही जाऊ नका, किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नका. हो. पण आजकालची पिढी एवढं मानत नाही. पण मी कसं म्हणतो, त्या गोष्टी खऱ्या असतात. म्हणजे तिचं ती खूप पॅनिक व्हायची घरात, असं आम्ही ऐकलेलं, आम्ही तिला बघायला नाही गेलो, हा. पण नातेवाईकांकडून ऐकलं की ती घरात म्हणजे असं बेडवरून तिचं अंग उचलणं वगैरे उचलत सगळं ते जायचं. करायचे. हे तर मग हे त्यांनी खूप बघितलं पुढच्या सगळं. स्टेपला पुढच्या गेलं. स्टेपला गेलं. आणि वडाचं झाडाचं तुम्ही बोलला ना, तर हे वडाच्या झाडाच्या गोष्टी मी अशा ऐकून आहे की त्या म्हणजे पितृंचं वगैरे हे, हा, बरोबर. राहण्याचं ठिकाण असतं, त्यामुळे वडाच्या झाडापासून जाऊ नये असं रात्रीचं वगैरे. काय झालं तेव्हा? मग ते निघालं की नाही, मग त्याच्या आय थिंक तिच्या वडिलांनी कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी ते बंदोबस्त त्याचा केला, हा. आणि आज ती आहे व्यवस्थित.
आता आहे हा. आणि या गोष्टीला किती म्हणजे वेळ रिसेंटली आय थिंक 2 कोरोनाच्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही हा. कोरोनाच्या कोरोनाच्या कोरोना कोरोना लागायच्या आधीची एखाद महिना आधी. बरं आता मी तुमच्याकडे येतो. तुम्ही काहीतरी तुमच्या वडिलांच्या बद्दल हा. अनुभव सांगत होता की त्यांचं काहीतरी म्हणजे नर्स बद्दल काहीतरी होतं असं. हा माझे वडील मुंबईला कामाला होते. तर ते कामावरून घरी चाललेले, पेण त्यांचं गाव. तर रात्री चाललेले आणि ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा काही गाड्या वगैरे असं प्रॉपर नसायच्या. तरी साधारण 19व्या शतकात हे का? ह्याची 1980च्या आधीची असेल. म्हटलं. 1980च्या आधीची गोष्ट बरोबर आहे, असेल. हा. हा कारण 81ला त्यांचं लग्न झालं म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट आहे ही. बरोबर ना. खूप म्हणजे असेल 77-78 वगैरे सालची. तेव्हा एवढ्या गाड्या वगैरे नसायच्या ना. तेव्हा मुंबईवरून ते पेणला चाललेले. तर तिथे गोविर्ला म्हणून एक आहे, गोविर्ला फाटा म्हणून गाव आहे. हा. तिथून गावात आतमध्ये जायला लागतं आम्हाला. तर ते तिथे थांबलेले आणि तिथे अशी स्टोरी होती की बाबा एका नर्सने तिथे जीव दिलेला होता. एका नर्सने. त्यामुळे मध्ये तिथे थांबलेले होते ना. तर थांबलेले असताना त्यांच्या अंगावरून पूर्ण केस, त्यांना कळलं की काहीतरी काळू, नॉर्मल तिथे काळू होतं, स्ट्रीट लाईट वगैरे तेव्हा नसणार. अच्छा, हा मग त्यांना कळलं की काहीतरी अंगावरून येते म्हणजे सारखं असं. तर मग त्यांनी एकदा झटकलं, परत दुसरीकडे जाऊन उभे राहिले की इथे काहीतरी असं पडत असेल वगैरे झाडावरून वगैरे. ते दुसरीकडे जाऊन थांबले थोडं पुढे, तिथे पण तेच झालं. मग तिसरीकडे गेले आणि त्यांचा म्हणजे मित्र येणार होता त्यांना गाडी घेऊन, म्हणजे ट्रक टेम्पो वगैरे तेव्हा नाही का असं. हा मग त्यांना ते तिसऱ्यांदा झालं आणि मग जेव्हा त्यांनी ते मागे वळून बघितलं ना, ती पांढऱ्या साडीतली ती म्हणजे लेडीज होती. त्यांना असं काही वाटलं नाही की बाबा ती मेलेलीच असेल किंवा भूतच असेल वगैरे, कोण त्रास देते. तेव्हा ते तिथून धावत धावत मग पुढे जसे गेले ना आणि मग त्या गाडीत चढले एका ट्रक मध्ये धावत. तेव्हा मग त्या ट्रकवाल्याने सांगितलं की असं असं तिथे स्टोरी आहे की तिथे त्या म्हणजे नर्सने जीव दिलेला आहे त्या स्पॉटला. हा म्हणजे की देवाचं नशीब, म्हणजे तुझं नशीब, देवाची कृपा म्हणून तू वाचलास, नाहीतर मग तुझं काय खरं नव्हतं वगैरे असं तेव्हा सांगितलं. अशा गोष्टी हा, घडलेल्या हा, असतील. हा. अच्छा. मी त्यांना सांगितलं की ती गाडी समोर आली ना, गाडी समोर पण येते ती अशी. अच्छा. पण गाडी समोर आली तरी गाडी वगैरे असं कोणी थांबवत वगैरे नाही. थांबवलं तर मग गेलं असं त्याने ते सांगितलं. नाही मग त्या नर्सची वगैरे काय बॅक स्टोरी वगैरे काय कळाली का? तेवढं काही माहित नाही. अच्छा, बरं ठीक आहे. आणखीन तुम्ही बोलला होता की आणखीन एक स्टोरी आहे, ते बैलगाडीचा काहीतरी सीन बोलला मागाशी. ते मी सांगते. तेच मित्रासोबत एका गावात गेलेले, काहीतरी काम असेल त्यांचं मित्राचं. त्यांनी पप्पांना सोबत नेलं की चल येतोस का बाबा, रात्रीची वेळ आहे. तेव्हा असं काय जास्त लोक वगैरे वर्दळ नसायची ना तेव्हा. तोच काळ. हा तोच काळ. मग तेव्हा त्यांना सोबत नेलं बैलगाडीतून दोघं गेलेले आणि रिटर्न येताना त्यांना एक म्हणजे लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला की लहान मुल कोणतरी रडतंय. आणि मग पुढे जाऊन त्यांना ते मूल दिसलं पण रस्त्याच्या कडेला बसलेलं. त्यांना मग एकटाच रडतंय, कोणीच नाहीये, म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राने त्याला बैलगाडीत बसवलं. एकदम पण लहान नव्हता, पण ठीक होतं, म्हणजे एकटा बसण्या इतका तर होता तो. मग त्याला बसवलं मागे आणि हे दोघं असं पुढे बसलेले. तर मग नंतर मग थोडं पुढे गेल्यावर बैलगाडी अचानक थांबली, चालेनाच. काय झालंय वगैरे, बैल पण पुढे जात नाहीत आणि बैल पण असं ओरडायला वगैरे लागले. त्यांना जनावरांना कळतं असं आपण ऐकलं. त्यांना सेन्सेशन असतं खूप, त्यांना कळतं सगळं, निगेटिव्ह एनर्जी वगैरे त्यांना सगळी कळते. मग नंतर मग चालेनाच. मग तो म्हणाला की थांब मी बघतो उतरून काय झालंय, म्हणजे नक्की बैलगाडी थांबली, पुढे जातच नाही बैल. रोड रिकामाच होता. व्यवस्थित आहे सगळं, पण बैल पुढे जात नव्हते. मग तो म्हणाला की मी उतरून बघतो, म्हणून तो उतरला आणि त्याने जस्ट असं उतरून बघितलं की काय झालं. तर त्या मुलाचे पाय पूर्ण असे लांब पाय आणि ते असं पूर्ण चाकातून गोल फिरून वगैरे असे अडकलेले चाकात. हा त्याचे पाय त्या मुलाचे बैलगाडीच्या चाकात. आणि तो मुलगा पण असं वेगळाच हसत होता त्या माणसाची, म्हणजे त्या मित्राशी हसला. त्याच्याकडे बघून हसला. मग त्याने सांगितलं की तो फक्त एवढंच बोलला पप्पांचं नाव घेऊन की बळीराम पळ पळ. बोलल्याबरोबर मी मागे पुढे बघितलंच नाही. बैलाच्या अंगावर बोलतो उड्या टाकून आम्ही जे दोघं पळत सुटलो ना की हे म्हणतात, मी विचारतो त्याला काय झालं सांगतो, म्हणजे तू फक्त पळ, बाकी काहीच विचारू नकोस मला. बैलगाडी तिथेच, बैलांना तिथेच टाकलं आणि हे दोघं त्याच्या अंगावरून उड्या बिड्या टाकून असं सांगत होते ना की पळालो आम्ही. आणि हा काही सांगतच नाही की तू फक्त पळायचं काम कर, बस काही विचारूच नको. आणि नंतर मग त्याने गावात पोहोचल्यावर सांगितलं की अरे म्हणजे जेव्हा मी बघितलं ना खाली उतरून, तेव्हा त्या मुलाचे तो माझ्याशी म्हणजे त्या मुलाचे पाय पूर्ण गोल गोल चाकात अडकलेले होते, लांब पाय एकदम.
आणि अडकलेले होते आणि तो त्या मुलाकडे बघितलं, तो हसला फक्त मुलगा. म्हणून तुला बोललो की पळ, आणि मग जे असं झालं त्याने सांगितलं. मग ते काही परत गेले नाही तिथे. मग सकाळ झाल्यानंतर मग तो दोघ जण त्यांची बैलगाडी घ्यायला गेले मित्राची. मग बैल तिथेच होते, व्यवस्थित तिथेच होते, उभारलेले? तिथेच होते, मुलगा नव्हता गाडीत. असं अशी ती स्टोरी आहे. पळताना वगैरे काय मागे असं नाही, वगैरे नाही, नाही नाही, बघितलं? मागे पण नाही बघितलं. ते माहिती असतं ना पहिल्याच्या लोकांना की मागे बघायचं नाही नसतं बघायचं. वगैरे हा, असं. बरोबर आहे. म्हणून नसेल पाहिलं. ठीक आहे, आपण इथे एंड करायचा की अजून आपल्याकडे काय आहे? नाही, अजून ठीक आहे, चालेल. आयाच्याच बाबतीत सांगायचं झालं तर अशी कोणावरच वेळ येऊ नये. आणि आम्ही आपल्या आई-वडिलांवर येऊ नये. आजही अमावस्या आणि पौर्णिमा आली ना तरी आजही आम्ही आईची काळजी घेतो. हा, मोस्टली त्या त्याला दिवशी नाही मी झालं सुट्टी घेण्याचा पाहिजे. प्रयत्न करतो. मोठी पौर्णिमेला, अमावस्याला मला काय त्रास होत नाही, पण पौर्णिमा असेल त्या दिवशी मी सुट्टी घेण्याचा प्रयत्न करतो. तो ऑफिसमधून लवकर तरी येतो किंवा हिला सांगतो की तू शॉपमध्ये जाऊ नको, आणि गेलीस तरी तू संध्याकाळी जाऊ नको, कारण 6 नंतर मोस्टली मी आईच्या घरच्या बाहेर काढत नाही. कारण माहिती याच्यापुढे ते होणार नाही, पण आपण काळजी घेतलेली बरी. नक्कीच. मग आपण विनाकारण मग आपण कोणाला दोष देण्यापेक्षा आपण काळजी घ्यायची त्याची. आपण सतर्क सतर्क असतो. आणि असणं आम्ही बरं. त्या गुरुजींचे आभार मानतो की त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आज म्हणजे झालं. जो मुलगा 4 ते 5 दिवस ज्याने तोंडातला, आम्ही त्याचा आवाजही ऐकला नव्हता आयांशचा. आम्ही घरी जाऊन रडायचो, आम्ही जेवायचो पण नाही. आम्ही उपाशी आणि राहायचो, सगळ्यात आम्ही सगळ्यात रडायचो. मोठी गोष्ट मला एकच सांगेल, जेव्हा माझ्यावर संकट येतं तेव्हा माझ्यासमोर फक्त एकच व्यक्ती आठवते, काका. ती म्हणजे आमच्या म्हातारी काका, त्यांना मी संकटमोचक म्हणतो. त्यांनी नक्कीच. हा. मला पण त्यांनी कारण त्यांचे उपकार म्हणजे मला असं वाटतं मी त्यांना विसरेल. हा. त्यांनी मला रात्री 12 वाजता तरी हाक मध्ये पण मला, मी त्यांच्यासाठी कुठूनही येऊ शकतो, असे ते आमचे म्हातारे काका. नक्कीच. या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. नक्कीच खूप नशीबवान आहेस का हो अशी ना. काका, त्यांची म्हणजे तुला सहवास लाभला. हो. कधी कधी मला पण असं वाटतं, मी काकांना नेहमी बोलत असतो, आता तुमचा सहवास मला जास्तीत जास्त लाभावा. हा, हा, हा. अशा आमचे म्हातारे काका आहेत. चालेल, चला तर मग मित्रांनो, आपला हा पॉडकास्ट आपण इथेच संपवूया आणि पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्ट सोबत आपण भेटूया. नमस्कार. नमस्कार.